जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे गाव अर्थातच कवडगाव आठरे। याच कवडगाव मधील श्री गणेश कॉर्नरवर श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आष्टी तालुक्यातील विठ्ठल पांगराचे महंत गुरुवर्य रामकृष्ण महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाने कवडगाव मधील संपूर्ण वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले। विठ्ठल रुक्मिणीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कवडगाव मधील प्रत्येक घरासमोर रांगोळी सडा सारवण यामुळे कवडगाव गावाला अक्षरशः पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते। आज कवडगाव आठरे या ठिकाणी रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा त्याचबरोबर कलशरोहणाचं कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं। या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज यांची कीर्तनरूपी सेवा झाली। अतिशय छान मंदिर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। अतिशय भक्तिमय वातावरण झालं आहे। प्रति पंढरपूर खऱ्या अर्थानं या ठिकाणी वसलेलं आहे। ती ज्यांना खऱ्या अर्थानं पंढरपूरला जाणं जमत नव्हतं, देहू आळंदीला जाणं जमत नव्हतं, पण ते देहू आळंदीला जाण्यापेक्षा आता या ठिकाणी इथं पंढरपूरचं देवस्थान खऱ्या अर्थानं राहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सगळ्याला एक प्रकारचं भक्तिमय वातावरण आमचं झालेलं आहे। आणि आपल्याला या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज शास्त्री यांनी खूप असं सुंदर असं कीर्तन केलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमासाठी पाथर्डी शेवगावच्या आमदार मोनिकाताई राजळे, सौभाग्यवती प्रियंका अक्षय कर्डिले, अहिल्यानगरच्या महापौर ज्योतिताई गाडे, सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आठरे, युवा नेते कुशलदादा भापसे, धीरज मैड, उद्योजक भाऊसाहेबजी शेलार, उद्योजक संतोषजी चोबे, शिवाजीराव यादव, कवडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज आठरे पाटील, ज्योतिबा आठरे, पोलीस पाटील कान्हू दोडके, प्राध्यापक सचिन बर्डे, चित्रपट अभिनेते दत्तात्रय आठरे यांनी उपस्थित राहून सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या। आणि तसेच आज या ठिकाणी गुरुवर्य महंत रामकृष्णजी महाराज शास्त्री यांनी आज या ठिकाणी कीर्तन केलं, त्याबद्दल त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानते। मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेनिमित्त आज मी देवाला एवढंच म्हणते की सर्वांचं आरोग्य हे निरोगी राहावं, तसेच सर्वांचं आयुष्य हे सुखाचं आनंदाचं जावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। आणि प्राणप्रतिष्ठा म्हटलं तर कुठंतरी गावाला एकत्र आणण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी या माध्यमातून होत असतं, किंवा आपल्या गावात एखादं विठ्ठल रुक्मिणी मंदिर असतं
जे वृद्ध माणसांना असतो, महिलांना या ठिकाणी भजन मंडळ म्हणजे काम करण्याचं कार्य ते करतात. कुठेतरी एक त्यांना निवांत वेळ पाहिजे नसतो. खेडेगावात तसं न होता म्हणजे कामानिमित्त दिवसभर त्या कामच करीत राहतात, परंतु संध्याकाळी कुठेतरी 4-5 वाजता त्यांना एक मोकळा वेळ म्हणून या मंदिराला त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. ते अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी राबवलाय. अतिशय सुंदर अशा पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय. गेल्या 3 दिवसापासून अतिशय धार्मिक आणि पवित्र वातावरणामध्ये आपण सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय भव्य दिव्य 3 दिवसाचा हा कार्यक्रम त्याचा आज काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं समारोप होतोय. सर्व वारकरी संप्रदायातील सर्व सदस्य सर्वांचं मनापासून स्वागत करते. गणेश कॉर्नर कवडगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी कवडगावचे ग्रामस्थ हरिभक्त परायण राधाकिसन वनवे व हरिभक्त परायण ज्ञानदेव चेमटे यांनी विनामूल्य जमीन देत आपल्या दातृत्वाचा परिचय दिला. खऱ्या अर्थाने आमच्या कवडगावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी या पंचक्रोशीतील सर्व सन्माननीय उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थाने या मंदिराच्या उभारणीसाठी ज्यांनी प्रामुख्याने मदत केलेली आहे, विशेषतः ज्यांनी स्वतःची जागा या मंदिरासाठी उपलब्ध करून दिली, ते आमच्या गावचे प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेवजी चेमटे आणि त्याचप्रमाणे राधाकृष्ण वनवे यांनी या मंदिरासाठी त्यांच्या स्वतःच्या मालकीची जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे कवडगाव असेल, त्रिभुवनवाडी असेल, जोहरवाडी असेल, लोसर खांडगाव असेल, मांडवे असेल, मोहोज असेल, या पंचक्रोशीतील सर्वच नागरिकांनी प्रामाणिकपणे या मंदिरासाठी मदत केलेली आहे. त्या सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे जिंदगी न्यूज फाउंडेशनचे आदरणीय कारखेले सर यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनासुद्धा मनपूर्वक गावकऱ्यांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. कवडगाव येथील श्री किरण कोरडे, जितेंद्र चेमटे, दीपक शिंदे, सुनील शिंदे, राहुल वनवे, गोकुळ आठरे, ओमकार पालवे, आदिनाथ पालवे, किशोर चुंचुने, गौरव वनवे, हरिभक्त परायण मच्छिंद्र पालवे, सुनील पवार, रवींद्र पवार यांच्यासह गणेश कॉर्नर मित्र मंडळ कवडगाव आठरे यांनी पुढाकार घेत श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा यशस्वी केला आहे. गणेश कॉर्नर कवडगाव येथे उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे कवडगाव गावच्या वैभवात मोठी भर पडली आहे. एकदा आवर्जून कवडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट द्या व विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घ्या, म्हणजे पंढरपूरला गेल्याची अनुभूती मिळेल व आपले जीवन सार्थकी लागेल. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कवडगाव आठरे येथून प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.